मराठी भाषेसंदर्भात मुंबई येथे आयोजित मेळाव्यात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत हे दोन नेते एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। दरम्यान राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे झालेल्या त्यांच्या पक्षाच्या शिबिरात मुंबईत झालेला मेळावा राजकीय नव्हता, तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता असं विधान केलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। या संबंधी काही माध्यमांनी वृत्त देखील दिलं। दरम्यान राज ठाकरे यांनी आज सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे। त्यांची ही पोस्ट नेमकी काय आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच ते नेमकं काय म्हणाले होते याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे। 14 आणि 15 जुलै 2025 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबिर आयोजित केलं होतं। त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला। त्या दरम्यान मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं। त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता, तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता। त्यावर मग युतीचं काय असा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का असं उत्तर दिलं। त्यानंतर काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल। ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा ह्या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललेलं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं, हे भान पण आता गेलं आहे का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला। पुढे ते म्हणाले की कोणाच्या तरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय। हे आमच्या लक्षात येत नाही असं समजू नका। तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या। हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्रानं देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी। सोशल मीडियावर ज्या प्रकारचा धिंगाणा चालू होता तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा। नशिबानं आज असेही अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय ते कळत असेल। पत्रकारितेचा आणि माझा संबंध प्रत्यक्ष हा 1984 पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिक, वर्तमानपत्र, नियतकालिक जन्माला आली आहेत। माझाही व्यंगचित्रकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे। पत्रकारिता ही मी खूप जवळून अनुभवली आहे। त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे। त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की असले प्रकार करू नका। मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन असंही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलंय।